नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहतात आमदार, खासदार, मंत्री या रस्त्याने आले होते, तेव्हा हा इथं ढिगारा होता, कचऱ्याचा राडा रोडा पडलेला होता। आज आपण पाहतोय पुणे डिजिटल मीडियाने लावलेल्या बातमीनुसार 48 तासामध्ये हे कार्य इथं झालेलं आहे। राडा रोडा उचलण्यात आलेला आहे, परंतु जो कचरा दिसतोय या कचऱ्यावर अजून विल्हेवाट लागलेली नाहीये। कामं करायचेत पण सगळे अर्धवट, पूर्ण कामं करायचे नाही, आम्ही कामं केलेत म्हणून हे दाखवण्याचा प्रयत्न जो चाललाय। धनकवडी क्षेत्रीय कार्यालय याचे अधिकारी हे मी गेल्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं, हे भ्रष्ट असतील म्हणून हे काय पूर्ण काम करत नाहीत। कर्तव्य बजावायचं असेल, पगार कोणत्या गोष्टीचा घेतायत, नागरिकांच्या ह्याच्यातनं तुम्हाला पैसा मिळतो, कामाचा पैसा मिळतो, तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला यापूर्वी सुद्धा विनंती म्हणून सांगण्यात आली होती, पण तरी सुद्धा 48 तासामध्ये हे कार्य सिद्ध करण्यात आलं। राडा रोडा उचलण्यात आला, पुणे डिजिटल मीडियाची दखल घेण्यात आली आणि आपण पाहतात या कचऱ्याचा प्रश्न हा गंभीर आहे। हा कचऱ्याचा प्रश्न हा काय मिटत नाहीत, ते यासाठी सर्व धनकवडी क्षेत्रीय अधिकारी कार्यालय हे जबाबदार आहेत। यांनी आपलं कार्य पूर्ण बजावावं, कारण की इलेक्शन परेड असल्यामुळं या जागेवरून अनेक नेते, राजकीय सर्व पक्षाचे लोक या माध्यमातून इथून जातात येतात, पण तरी सुद्धा शंकर महाराज वसाहत येथील हा मुख्य रस्ता जो दरवाजा आहेत, प्रत्येकाच्या दरवाजात कधी सोसायटीमध्ये कचरा असेल त्याची दखल घेणारे त्या सोसायटीचे लोक असतात, परंतु पुणे डिजिटल मीडिया या शंकर महाराज वसाहतीमध्येच असल्यामुळे आपण या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा करत आहोत। धनकवडी क्षेत्रीय कार्यालय आयुक्त असो, पदाधिकारी असो, तिथले कर्मचारी असो, त्याच्यानंतर मुकादम असो, या मुकादमांनी कोणता पगार घेतायत त्या गोष्टीचं त्यांना लाज वाटत आहेत का नाहीत याच्यावरून आपल्याला दिसत आहे। हा कचरा आहे तसाच आहे, रोजच्या प्रमाणात कचरा उचलले जाणारा होता, तो काय उचलले गेलेले नाहीत, फक्त राडा रोडा उचलले गेलायत। त्याविषयी 48 तासामध्ये काम केल्याबद्दल काही अधिकारी आहेत जे भ्रष्ट नाहीत, त्यांनी कामं केली, आणि जे भ्रष्ट आहेत, जे काम चुकारे आहेत, ते लोक हे कचऱ्याचं विल्हेवाट लावल्याशिवाय राहणार नाहीत, अशी आपण पुणे डिजिटलच्या माध्यमातून ही दखल घेत आहोत। धन्यवाद।